ह्यांच्या मुलाकड, ह्यांच्या बायकोकड, ह्यांच्याकडे 1.5-2 लाखाचा आयफोन कुठून येते? ह्यांच्या घरात 1-1, 2-2, 4-4 लाखाचा सोफा हे कुठून येतो? ते सुद्धा नाही घेते. म्हणतात नार्को टेस्टच करायची. नार्को टेस्ट नाही, जगाच्या पाठीवर कोणत्या चौकशा असत्या, टेस्ट असत्या. मी माझा मेंदू काढून द्यायला बसलो. धनंजय मुंडे साहेब म्हणलो की ह्यांच्या बुडाला एवढी आग लागली की फक्त आहे का माझ्या घरच्या पस्तूर जर तुम्ही गेलात तर मी तुमचा सरास भांड उघडं करेन. कारण मी बी एवढा सोपा नाही. कारण तुमचं नाकापासून ते केसापासून मला सर माहिती, आणि तुम्ही किती इमानदार आणि समाजासाठी काय करतात काय नाही हे मला चांगलं माहिती. आणि ह्याच्यात जर गटले तर ह्यांचं सर भांड उघडं पडणार. ह्यानी माझ्या नादी लागू नाही. माझ्याकडे गमवायला काहीच नाही. फडणवीस वाजल्या का नाही तुझ्या घंट्या काय ते टिनटाडान का काय म्हणले ना, केस टाकली माझ्यावर, मला 3 महिने जेलमध्ये घातलं. माझे वकील मॅनेज केले, वकिलाला पैसे दिले. आता हे म्हणतात माझ्याकडे काहीच नाही, माझ्या घरावर तुळशीपत्र. तर मग वकिलाला द्यायला पैसे कुठून येतात ह्यांच्याकडे? ह्यांच्या मुलाकड, ह्यांच्या बायकोकड, ह्यांच्याकडे 1.5-2 लाखाचा आयफोन कुठून येतात? ह्यांच्या घरात 1-1, 2-2, 4-4 लाखाचा सोफा हे कुठून येतो? आणि म्हणतात माझ्याकडे काहीच नाही. माझ्याकडे काय? माझ्या घरी जाऊन बघा ना, माझा संघर्ष काय, मी ह्यांच्यासाठी काय नाही केलं. ज्या टायमाला कोपरीच्या आरोपीवर आम्हाला ह्यांनी सांगितलं की आपल्याला त्यांच्यावर हल्ला करायचा, मी नांदेडला होतो त्या दिवशी. मला ह्यांनी बोलून घेतलं. मी नांदेडहून ट्रॅव्हल्सनी डायरेक्ट केडगावला आलो. हे सचिन कोतकरच्या घरी होते थांबलेले. पहाटे 3-3:30 वाजता मी तिथं आलो असं. मग मला तिथं सांगितलं ह्याने आपल्याला असं करायचं. मला हे सोपं नाही, कोर्टात करणं म्हणजे एक कायदा आपण हातात घेतल्यासारखं आहे. पण त्या टायमाला हुडबुद्धी होती आपली. एक जोश होता. 25 वर्ष वय असं, 24-25 वर्ष. तर म्हणले मग आपण गुणरत्न सदावर्तीला मारायला जाऊ. तर आम्ही पुण्याला गेलो. आम्ही वाघोलीला थांबलो. तर आमचे एक मित्र होतं, त्यांचं म्हणजे निधन झालं. त्यांनी आमची सारी सोय केली ती वाघोलीला. तर ते सुद्धा कॅन्सल झालं की हे घाबरले तिथं. म्हणजे हे मुंबईमध्ये जर आपण केलं तर ह्यांना वाटलं मी बी गुतल. मग तिथून पुढं आम्ही गावाकडे आलो. गावाकडे आल्याच्या नंतर मग ह्याने प्लॅन केला. म्हणले आपण कोपर्डीच्या आरोपीला मारू. तर आम्ही एकनाथ मडी बघा, कानिपनाथाची मडी, 30 गावपाशी मडी ती. तर तिथं विश्रामगृह आहे. त्या विश्रामगृहाला आमचा मुक्काम होता. तिथले मरकड मित्र आहेत आमचे, एकनाथ मरकड, त्यांच्या घरी आम्ही भरपूर वेळेस गेलेलो. तर त्याने आमची तिथं जेवायची ह्याचे बेसन भाकरी आम्हाला सर आणले. तर हे काय म्हणले, नारायणगडाचा कार्यक्रम कॅन्सल झालाय. तर ह्या कार्यक्रमाला बुक छापले होते, बुक पावत्या. ते पैसे घेतले त्यांच्याकडे असते, घ्यायला खर्चले असते. आपल्याला काय बाकीचं घेणं देणं नाही. ते लगत नारायणाचं गड आहे ते. आम्ही त्या गडाला लय पवित्र मानतो. सुरेशांना धसकडे गेलो, जयदशीर सागरकडे गेलो होतं, धनंजय मुंडेकडे गेलो होतं. तर ह्यानी पैशाची मागणी केली आणि धनंजय मुंडे यांनी तर काही पैसे दिलेलेच बीत. ते सुद्धा नाही करते. म्हणतात ना नार्को टेस्टच करायची. नार्को टेस्ट नाही, जगाच्या पाठीवर कोणत्या चौकशा असत्या, टेस्ट असत्या. मी माझा मेंदू काढून द्यायला बसलो. तुम्हाला टेस्टच करायची ना, काढा. मेंदू सुद्धा मावा काढून देतो. तुम्हाला काय टेस्ट करायचं तर करा. पण असं विनाकारण आणि असले हे छपरी राजकारण करून तुम्ही एखाद्याच्या संसारात माती घालू नका. एक दिवस ते वरला बी बघन. तुमचे स्टंट आहेत काय, जे तुमची कूटनीती, तुम्ही स्वतःला काय म्हणतात, मी छत्रपती शिवाजी महाराजाच्या विचाराने चालतोय, पण तुमचे विचार मला तर कुठेच दिसत नाहीत. कारण महाराजाचे विचार असे होते, महाराज स्वतःच्या मावळ्याचा इतिहास बघा आज महाराजाचा काय आहे, तर महाराजाच्या मावळ्याचा विचार. आणि ह्यांचे विचार काय आहेत, ह्यांनी तर सारे मावळे संपून टाकले. अहो एखाद्या माणसासाठी जर आपण 10 रुपये खर्च केला, ते माणूस आयुष्यभर उपकार विसरत नाही. मी ह्यांच्यासाठी माझं 2 वर्ष आयुष्य पणाला लावलं. मला लावता का वापर? मी ह्यांच्या बाजूने कधी बी होतो ना बा. मी एवढा मोठा बी नाही ना. माझ्यावर काय आरोप केले नाही ह्यांनी. कुठं दारूच पितून बायकोकडे बघून ना, त्या माऊलीकडे बघून, आईकडेच बघून. तुम्ही काय नाही नाटकं केली? तुम्ही बी सारा केलेला आहे ना. तुम्ही डुप्लिकेट दारूचा धंदा सुद्धा केलेला आहे. ते सुद्धा नार्को टेस्टमध्ये, SIT मध्ये तुम्हाला पैसे, कुणी माझ्याच मित्राने 1 लाख रुपये दिले दारूच्या धंद्याला, ते सुद्धा बुडिले. तुम्ही दिले ते पैसे? तुम्हाला काय माझ्यावर जे काल तुम्ही आरोप केले, त्या प्रत्येक तुम्ही 1 आरोप करा, मी तुमच्यावर 10 आरोप करतो आज. आणि ते सारे सत्य आरोप होतं. तुम्हाला काय माझ्यावर हे करायचे, फौजदारी गुन्हे करायचे, माझी जामीन कॅन्सल करायची. तुम्हाला कुणाचा हात आहे ते काय तुमच्या मागे. आता तुम्ही लय मोठे आहेत आज, मी एकदम सर्वसामान्य. तुमच्या मागे जनता आज, पोलीस डिपार्टमेंट तुमच्या बाजूने, नेते तुमच्या बाजूने. तुमची काय ताकद आहे तेवढी ह्या अमोल पुणेला ना संपवायला लावा. मी तुम्हाला समर्थ आहे जायला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे
फडणवीस साहेबाला माझी एवढीच विनंती, तुमचं ग्रह खातं काढून जरांगे पाटलाला द्या, कारण मग हे तपास करते त्या केसमध्ये, आणि तपास अधिकारी बी हेच पाहिजे त्या केसमध्ये, म्हणजे मग बरोबर मग सर तपास निघेल काय असेल ते काय नाही. तुम्हाला माझी विनंती हात जोडून की फडणवीस साहेबांनी ह्यांना ग्रह खातं ह्यांच्या ताब्यात द्यावात, म्हणजे आमच्यासारख्या निर्दोष लोकांना हे बरोबर शिक्षा लावते, फाशीच्या लागतं ना. काय माझ्यावर मी तिळतिळ कसं मेलो असं मला माहिती, माझ्या तोंडाला काळं बांधूनच काय आणलंय, काय माझ्या घरावर दगड फेकच, काय माझ्या घरच्या लटराचिरस, काय माझ्या कमेट घाण घाण. अरे आम्ही एवढं योगदान आम्ही कधीच सांगत नाहीत कोणाला आम्ही समाजासाठी एवढं केलं. तुम्ही तर काय आता मग खाऊनच उपोषण करतात ना, ह्याचे बी पुरावे आहेत आमच्याकडे. सरा निघत असते, थोडा टाइम असतोय. म्या नाही का समाजासाठी काय नाही केलं, म्या समाजासाठी. म्या 2013ला बैलगाडी वडीत मुंबईला नेलेली मराठा आरक्षणासाठी, पायात चप्पल सुद्धा नव्हती, बैल नव्हते बरं का, स्वतः वडीत नेलती. आणि मी हे बी सांगतो, मी एकट्याने नाही वडीत नेलेली, माझं कल्पना माझी होती, इनाकराव मेटे साहेबाच्या नेतृत्वाखाली मी 2013ला बैलगाडी वडीत नेलती. 14व्या दिवशी आम्ही मुंबईला गेलतो होतो. तर आम्हाला माहिती आमचे काय हाल झाले. तर जे काय करायचंय समाजासाठी एकदम निर्मळ मनाने करायचं, आणि ह्यांच्यासारखं श्रेय नाही घ्यायचं आम्हाला कुठं. प्रत्येक नेत्याला बोलणं उलट सुलट. आमचे माझ्यावर माझ्या आई वडिलांचे संस्कार चांगले, तर माझ्यापेक्षा लहान वयाने असला तरी मी त्याला आवाजावर बोलतोय. तर मी धनंजय मुंडे साहेब म्हणलो की ह्यांच्या बुडाला एवढी आग लागली की ह्याला धनंजय मुंडेने सोडले. तुम्ही म्हणतात ना ह्यांचे मोबाईल तपासा, ह्यांचा CDR काढा. ह्या बाई मोबाईल आहेत आमचे. SP साहेबाला माझी विनंती आणि गृह खात्याला माझी विनंती, हे CDR आमचे काढा. आम्हाला कोणचा नेता खतपाणी पुरीत होतं, ह्याच्या जर काही निघलं तर मी जी शिक्षा आहे ती भोगायला तयार आहे. कोणचा नेता नाही, समाजातला कोणी नाही, ही लढाई आमची. आम्हाला काही गरज नाही कोणत्या नेत्याची न्यायची, कारण हे कायदा सराला सारखा आहे. आम्ही जर सुपारीच घेतली असती तर आम्ही सुटलो असतो का. ते 4 शीट आहे आमच्याकडे, ते 4 शीट सुद्धा तुम्ही व्हायरल करा, त्याच्यात बघा काय हे काय म्हणले. धनंजय मुंडेने सुपारी दिली, धनंजय मुंडेचा मावा CDR काढा. त्या 4 शीट मध्ये कुठं CDR आहे. ह्याला सवय आहे कोणत्या नेत्या कोणत्या नेत्याला टार्गेट करायचं, कुणाला एकेरी भाषेत बोलायचं. आमच्या रक्तात ते नाही. मी 96 कुळी मराठा, मला असले आहे का छेपरी चाळे येत नाहीत. आणि ह्यांना वाटत असं कुठंतरी ह्याने हे व्हावं. आणि अनेक दुसरी एक गोष्ट सांगतो, आज एका माणसाचा एक माणूस आमच्याकडे पाठीला, अमोलला म्हणा काय बोलू नको, तुला काय पाहिजे ते सांग. आणि ते बी CDR मध्ये निघा ना. आता कुणाला फोन केला, इतर कोण आला, काय करायचं. पैशाच्या मागे लागणारे आम्ही नाहीत रे, आम्ही 96 कुळी मराठीत, तुमच्यासारखे नाहीत आम्ही, फिरंगी मराठी नाहीत आम्ही. आणि ते सुद्धा CDR मध्ये निघा ना. आता इथं कुणी फोन केला, किती पैशाची मला ऑफर दिलती, काय दिलती, मी असं पैशाच्या मागे लागणार नाही. तुम्हाला काय खेटायचं ते खेटा. माझ्या सगळं ह्या लढाईत मी एकटाच आहे. महाभारतात तरी 5 पांडवाकडून श्रीकृष्ण भगवान होते, पण माझ्या लढाईत कुणीच नाही. आई माझा भाऊ, माझा संसार मोडका तोडका, माझे आई वडील, माझी आई भाऊजाई बायको. अहो माझ्या घरी आज अशी पोझिशन झाली, सराची BP वाढायला लागली, घरचे घाबरत आहेत. घरी जर 4-2 नवीन माणसं आली तर असं लटलट होतं त्यांना. आज गॅरंटी मी सुद्धा घाबरतोय माझ्या घरच्या काय. मी वैयक्तिक माझ्या ह्याला काय मी घाबरत नाही. मी विहिरीत पाय सोडलेले, आणि मला कुणाला काय करायचंय ते करा. तुमची काय शक्ती, काय नेतेत, काय तुम्हाला कुठं राहतं तुमचे तिथवर हात पुरवा, आणि मग काय तुम्हाला माझ्या संग खेटायचं तर खेटा. मी हाबूक थकलेली आणि थकीतच राहणार. फक्त आहे का माझ्या घरच्या पस्तूर जर तुम्ही गेलात तर मी तुमचा सरास भांड उघडं करेन, कारण मी बी एवढा सोपा नाही. कारण तुमचं नकापासून ते केसापस्तूर मला सर माहिती, आणि तुम्ही किती इमानदार आहेत आणि समाजासाठी काय करतात काय नाही हे मला चांगलं माहिती. तंबाखू उपोषण करणारा माणसाला तोंडाला थुका राहील तंबाखू खाल्ल्यावर. तंबाखू खाऊन तुम्ही उपोषण करतात याचे बी पुरावे देतो मी. तंबाखू थुकलेला व्हिडिओ आहे माझ्याकडे, ते सुद्धा व्हिडिओ व्हायरल करेन जर तुम्ही जर जास्त बोलले तर. आणि काल काय म्हणले तुम्ही, ह्याची जामीन कॅन्सल करा, ह्याच्यावर फौजदारी गुन्हे करा, असं करा तसं करा. गरज खातच तुमच्याकडे द्यावं लागेल का सरकारचे जाव आहेत तुम्ही. तसं असेल तर सांगा, एवढा नका ना अन्याय करू. औरंगजेबासारखं वागायचं सोडून द्या. तुमचे विचार टोटल सारे मला तसेच दिसते. तर तुम्ही हर एक मावळा संपीला जुना तुम्ही सांगा. शिवबा संघटना हे म्हणते तर जेव्हापासून हे उपोषणाला बसलेत तेव्हापासून ह्यांच्या तोंडातून शिवबा संघटनेचं नाव निघलं का. आणि ह्यांच्या जुन्या बाईट बघा, हे बी पुरावेत माझ्याकडे. शिवबा संघटनेच्या नावाने आरोपीने कोर्टात मारलं, ह्यांच्या बाईटच त्या सऱ्या बाईटने शिवबा संघटनेच्या नावाने बाईट दिलेल्या आहेत महाराष्ट्रातला समाज. आणि मी
कधीच ह्यांना विसरणार नाही. मी ह्यांच्या प्रत्येक सुखादुखात आहे असं तसं ह्यांच्या वाईट होतं. मग आता कुठं गेलं तुमचं प्रेम, आता कुठं गेलं तुमचं ती निष्ठा, आता कुठं गेलं तुमचं ते शुभा नाव तोंडातलं. आता तर काय तुम्ही बापच झालात सर नेत्याचे. हे सरे मावळे संपिले. औरंगजेबाने काय केलं हो? स्वतःचा बाप मारला, आई मारली, भाऊ मारला. कशासाठी? त्या गादीसाठी का समजा राजा व्हायचे त्याच्यासाठी. मग ह्यानी बी तेच केलं. ह्यांना वाटलं हे मोठे होते ना, हे रेसमध्ये येते, ती रेसमध्ये येते. ह्यानी सरे चांगले चांगले मावळे ह्यानी गमावले आणि ह्यांच्यापाशी आहेत ते सरे कावळेत आणि त्यांनी महानादी लागू नये. म्या जर एस आय टी तर स्थापन होणारच आहे 100%. SIT, नार्को टेस्ट, ED, CBI सर. आणि ह्याच्यात जर हे जर गटले तर ह्यांचं सर भांड उघडं पडणार. ह्यानी माझ्या नादी लागू नाही, माझ्याकडे गमवायला काहीच नाही. त्याच्यामुळं एखादा काय म्हणतात नागवेच्या कोणी नादी नाही लागू. आणि हे म्हणतात ना ज्याला कर काय त्याला डर काय. तुम्हाला कळण थांबा. आता मी 19 फेब्रुवारीला मी जालन्याला कलेक्टर ऑफिसला उपोषणाला बसणार आहे. उपोषणाला बसणार आहे मी. माझ्या टोटल मागण्या जोरक मान्य होत नाही तोपर्यंत मी उपोषण सोडणार नाही. ह्यांना आणि दुसरी माझी एक विनंती मीडिया बांधवांना तुम्हाला सांगतो, ह्यांना खारी खोबरं, दूध, अंडे, दही, तूप, अक्रोड, बदाम काय जे असेल, जे जे काय बाहेर देशातून विदेशातून फळं आणून ह्यांना खाऊ घाला. आणि ह्यांना एवढं पैलवान बनवा की त्या नार्को टेस्टला, SIT साऱ्या चौकशाला हे जायला आहे का सामोरे एकदम धष्ट कष्ट राहिले पाहिजे. आणि झालं माझं काय ना, मी चटणी भाकरीवरला आहे. माझं शरीर मजबूत आहे पहिल्यापासून, इमानदारीचं आहे, कष्टाचं आहे, घाम गाळून बनवलेलं आहे. त्याच्यामुळे मला काय अडचण नाही. फक्त तुम्ही तयारीत राहा. आता तुम्ही सरळ हे खाऊन आहे का एकदम बॉडी बनवा. तुमच्या किडन्या काय डॅमेज झाले असतील समजा या उपासनाच्या अगोदर तुम्ही काय जे केलं असेल ते. आता एवढं बी हे करी तुम्ही जसं अपमान केला तसं मी नाही तुमचा करणार. तुम्ही एकदम मजबूत व्हा, मग तिथून पुढे आपण बसू. आणि राहिला धनंजय मुंडेचा विषय नार्को टेस्टचा, तुम्ही कुठं त्यांचं नाव घेतलं? त्यांच्या नावाने कुठे फिर्याद दिली? त्या टायमाला का म्हणून त्यांच्या नावाने फिर्याद नाही दिली? तुम्ही फिर्याद दिलेली कुणाच्या नावाने? माझ्या नावाने, ज्याने कुणी दिलेली. मग मी काय म्हणतोय, तुम्ही माझ्यावर आरोप केला ना, तुमची माझीच नार्को टेस्ट व्हायला पाहिजे ना. मी कोण आहे धनंजय मुंडेला त्यांचं नाव घ्या म्हणायला? तुम्ही फिर्याद द्यायला पाहिजे होती, मग नाव घेतलं असतं ना. त्या फिर्यादी जर त्यांचं नाव असतं मी म्हणलो असतो घ्या. कोण आहे ते नंबरकारी माझे कोण असते ते त्यांचे बी घ्या नाव. कोण कुणाचा आका, कुणाला कोण संपवायचंय, कुणाचं काय निघन. तसल्या धमक्या मला देऊ नका. ह्याच्यावर फौजदारी करीन, ह्याच्यावर ह्याची जामीनच कॅन्सल करीन. तुम्ही तर लय मोठे झाले बाबा. मग तर मी तर म्हणतो तुम्हाला न्यायाधीशच करावं लागेल ह्या केसमध्ये. तुम्हीच न्यायाधीश, तुम्हीच गृहमंत्री, तुम्हीच तपासाचे अधिकारी, सर तुमच्याकडेच द्यायचं आहे आता. काय पाटील, महाराष्ट्रात काय तुम्ही हे तमाशा लावलाय? खरे तुमच्यावर संस्कारच नाहीत. माझं हे डायरेक्ट म्हणणं आहे, तुमच्यावर संस्कार नाहीत. तुम्ही काय खालच्या पातळीवर बोलतात राव. चिन्ह हटाना. फडणवीसला काय म्हणले? फडणवीस साहेबाला म्हणले ना, फडणवीस वाजल्या का नाही तुझ्या घंट्या, काय ते टिनटाडान का काय म्हणले ना. काय तुम्ही बोलतात काय नाही. महाराष्ट्राचे गृहमंत्री होते त्या टायमाला. ते एवढ्या मोठ्या माणसाला जर तुम्ही असं एकरी भाषेत उल्लेख करतात, एवढ्या खालच्या नीच पातळीचं बोलतात. तुम्ही काय कशाचे पाटील? पाटलाचं नाही, पाटलाच्या तोंडात असे शब्द शोभत नाहीत. आम्ही पाटीलच. मी माझ्या लहान वयापेक्षा मी त्याला आवाजच बोलतोय. तुम्ही काय बोलत नाही? तुम्ही तर म्हाताऱ्या माणसाकडून एकदम 70-80 वर्षाचे म्हातारे माणसं तुमच्या पाय पडतात, तुम्हाला आनंद होतो. इकडे तिकडे असं बघतात तुम्हाला, असं रामराम घालताय ना, असा असतो तुमचा हात. काय पाटील हे आपल्याला सोबत नाही ना. आमच्या मराठ्यात असा पाटील इथून माग कुणी झाला नाही आणि इथून पुढे असं मायामागे समज नाही. मायामागे भरपूर लय मोठं षडयंत्र आहे, पण हे माणसाच्या लक्षात आलेलं आहे. तुम्हाला काय माझ्या संग खेटायचे ते खेटा. मी तुमच्या संग सामर्थ्य माझ्यात.